भोलेनाथ तुमची कामना पूर्ण करत नसेल तर हे उपाय करा. ज्यांच्या घरामध्ये भगवान शंकराचे शिवलिंग विराजमान आहेत, आपल्या घरात मोठे शिवलिंग असो किंवा छोटे असो किंवा कंकर मात्रही असो, तर शिवलिंगाला स्नान घालण्यासाठी बसाल तर एक लक्षात ठेवावे की आपण भगवान शंकराला स्नान तर आपण एक छोटेसे पात्र अलग घ्यावेत आणि त्यामध्ये स्नान घालावेत. आपण जल थोडेसे घरात शिंपडले आणि थोडेसे आचमन केले किंवा करावे. आपल्या घरातील मुलं जिद्दी असेल त्यांनाही थोडेसे जल द्यावे आणि आपण तुळशीला सोडून ते जल दुसऱ्या वृक्षाला टाकून द्यावे. नंबर 2, जर भोलेनाथ तुमची कामना पूर्ण करत नसेल तर एक लोटा जल, एक दुर्वा आणि एक बेलपत्र ह्या 3 वस्तू घेऊन जाव्यात. सगळ्यात पहिले जो एक लोटा जल घेऊन गेलेले आहेत तो शिवलिंगावर गणेशाच्या स्थानावर, नंतर शिवलिंगावर माता पार्वतीच्या हस्तकमलावर जो गोल कटिभाग आहे तिथे ते जल अर्पण करावे आणि नंतर शिवलिंगावर जल अर्पण करावे. दुर्वा गणेशाच्या स्थानावर समर्पित कराव्यात आणि बेलपत्र अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करावे. ह्या 3 वस्तू आपण 2 हप्त्यामध्ये किंवा 1 महिन्यातून एक वेळेसही केले तर देवाधिदेव महादेव आपली मनातील कामना पूर्ण जरूर करतात, हे निश्चित आहेत. नंबर 3, काही लोकांना गाठींची तकलीफ असते, नसांमध्ये तकलीफ असते, तर शिवमहापुराण कथा सांगते की बेलाचे जे फळ असते 12 महिने शिवरात्री येत असते, तर शिवरात्रीला बेलाचे फळ घेऊन त्याला सुकवून ठेवावेत आणि 12 महिन्याच्या शिवरात्रीला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये दुपारी ठीक 12 वाजता भगवान शंकराला समर्पित करावे आणि एक लोटा जल समर्पित करावे, बेलपत्र समर्पित करावे आणि त्या बेलाच्या फळाला उचलून आणावे आणि त्या फळाचा थोडासा भाग आपल्या जेवणामध्ये ग्रहण करायला प्रारंभ करावे. ज्या गाठीची तकलीफ आहेत, नसांची तकलीफ आहेत, ती तकलीफ मिटायला प्रारंभ होते. नंबर 4, सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाला जल अर्पण केल्यानंतर हातात 2 लवंगा घ्या आणि भोलेनाथांना तुमच्या इच्छा व्यक्त करा आणि नंतर त्या लवंगा शिवलिंगावर अर्पण करा. जीवनातील इतर अडचणी दूर होतील. नंबर 5, जर तुम्हाला शनिदोषाचा त्रास होत असेल आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होत असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करणे हा एक प्रभावी उपाय असू शकतो. शिवलिंगावर नियमितपणे जल अर्पण केल्यानंतर काही काळे तीळ अर्पण करा आणि भगवान शिव यांना शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. या उपायाने शनिदोषाचा प्रभाव कमी होतो आणि पैशाशी संबंधित समस्या सुधारतात. नंबर 6, सोमवारी भगवान शिव यांना जल अर्पण केल्यानंतर 2 लवंगा, 5 सुपारी आणि 1 विड्याचे पान घ्या. तुमच्या मनात वारंवार तुमची इच्छा व्यक्त करत असताना ही पाने भगवान शिवाच्या शिवलिंगावर भक्तिभावाने अर्पण करा. जीवनातील अडथळे दूर होतात. नंबर 7, प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात. जर तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवरक्षा सूत्राचे पठण करा. असे मानले जाते की यामुळे तुमच्या समस्या सुटतील, तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती देखील येईल. नंबर 8, जर तुम्ही शारीरिक आणि मानसिक ताणतणावाने त्रस्त असाल तर सोमवारी गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करा. यासोबतच महामृत्युंजय मंत्राचा जप करा. या उपायाने तुमच्या मनाला आणि शरीराला शांती मिळेल. नंबर 9, जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर सोमवारी
भगवान शिव यांना उसाच्या रसाने अभिषेक करा. असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल असे मानले जाते. नंबर 10. जर तुम्हाला सतत पैशाची कमतरता भासत असेल किंवा व्यवसायात तोटा होत असेल, ज्यामुळे तुमचे मनोबल कमी होत असेल, तर कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी 2 पांढरी फुले सोबत ठेवा आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना वाहत्या पाण्यात टाकून द्यावे. जर तुम्हाला कोणत्याही शत्रूचा त्रास होत असेल, तर त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी सोमवारी स्नान केल्यानंतर भगवान शिवासमोर तुपाचा दिवा लावा आणि भगवान शिवाच्या मंत्राचा जप 11 वेळा करा. नंबर 11. जर तुमच्या आयुष्यात काही जुनी समस्या असेल आणि तुम्ही ती सोडवू शकत नसाल, तर सोमवारी पाण्यात काही थेंब दूध मिसळा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा. तसेच 11 बेलाच्या पानावर चंदनाच्या लाकडाने ओम लिहा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा. नंतर अगरबत्ती, दिवे इत्यादींनी शिवलिंगाची पूजा करा. नंबर 12. जर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा. शक्य असल्यास गाईचे दूध घ्या. शिवलिंगावर दूध अर्पण करताना 11 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. जप पूर्ण झाल्यानंतर तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी हात जोडून भगवान शिव यांना प्रार्थना करा. जर तुमच्या घरात कलह असेल, ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ असेल, तर सोमवारी जवळच्याच शिव मंदिरात भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा आणि गरजू व्यक्तीला 1 वाटी तांदूळ दान करा. तर नंबर 13. सोमवारी शिव मंदिरात जाऊन भगवान शिव यांना दुधाने अभिषेक करावा. दूध अर्पण करताना ओम नमः शिवाय असा जप करा. सतत जप करत राहा. असे केल्याने व्यवसाय वाढतो. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात शांत ठिकाणी बसा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 11 वेळा जप करा. असे केल्याने धन, समृद्धी आणि यश मिळते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.